दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। अहिल्यानगर तालुक्यातील नारायणडोह इथं दिनांक 22/2/2026 रोजी रात्री दरोडा पडला होता। चोरट्यांनी मारहाण करीत घरातील सोन्याचे दागिने लांबवले होते। या प्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले। जबरी चोरी करणाऱ्या दोघांना वाहनासह त्यांनी ताब्यात घेतला आहे। या दोघांचे आणखी 4 साथीदार या दरोड्यात सामील असून ते फरार आहेत। पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। दोघा चोरांच्या अटकेने एक नव्हे तर 3 गुन्हे उघडकीस आलेत। दिनांक 22/2/2026 रोजी नारायणडोह येथील पंढरीनाथ साठे हे घरासमोर झोपलेले असताना रात्री 2 वाजेच्या सुमारास 5 अनोळखी इसमांनी त्यांच्यावर चाकूने वार केला। तसंच घराचा दरवाजा कटावणीच्या साहाय्याने उचकटून घरातील लोकांनाही काठीने मारहाण केली। घरातील 2,17,500 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले। या प्रकरणी प्रतिभा पंढरीनाथ साठे यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घागरगे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कमाडी यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली। एसपींनी एलसीबीला समांतर तपासाचे आदेश दिल्याने पोलीस निरीक्षक कबाडी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये, अंमलदार बाळासाहेब नागरगोजे, फुरकान शेख, दीपक घाटकर, अतुल लोटके, श्यामसुंदर जाधव, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, सागर ससाने, बाळासाहेब गुंजाळ, बाळासाहेब खेडकर, प्रशांत राठोड, महिला पोलीस अंमलदार ज्योती शिंदे, भगवान दुळे यांचं पथक तयार करून या पथकास गुन्हा उघडकीस आणण्याकामी सूचना तसंच मार्गदर्शन करून रवाना केला। पथकाने यापूर्वी दरोड्याच्या गुन्ह्यांमध्ये निष्पन्न झालेल्या आरोपींची माहिती संकलित करून व्यावसायिक कौशल्याच्या आधारे त्यांची माहिती काढत असताना दिनांक 25 फेब्रुवारी रोजी गुप्त बातमीदारामार्फत पथकाला माहिती मिळाली की हा गुन्हा सोमीनाथ काळे राहणार कौडगाव तालुका पैठण यानं त्याच्या इतर साथीदारांच्या मदतीने केलाय। तसंच तो पांढऱ्या रंगाच्या कारमधून चांदबिबी महाल इथून वाळूजकडे जाणार आहे। पथकाने तात्काळ चांदबिबी महाल परिसरामध्ये सापळा रचला। संशयित MS3 BH 9002 ही फोर्ड फिएस्टा कार इथं येताच ती अडवण्यात आली। कारमध्ये 2 इसम होते। त्यांना ताब्यात घेत अधिक चौकशी करता त्यांनी त्यांची नावं सोमीनाथ उर्फ पिप्या मीनाजी काळे वय 30 वर्ष व चिंग्या उर्फ सौरभ सचिन काळे वय 21 वर्ष, दोन्ही राहणार कौडगाव तांडा, कौडगाव तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर असं असल्याचं सांगितलंय। पोलिस खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे। तसंच यात सहभागी असलेल्या साथीदार चिक्या गोप्या चव्हाण, तुषार नंदू भोसले, आसिफ निमाजी काळे, तिघे राहणार कौंडगाव तांडा, जिल्हा छत्रपती संभाजीनगर व भगवान इम्पिरियल चव्हाण राहणार वाळुंज तालुका जिल्हा अहिल्यानगर या चौघांची नावं सांगितली। हे चौघे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे। या दोघांच्या ताब्यातून 3 लाखांची कार, 12,000चे 2 मोबाईल असा 3,12,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या दोघांना गुन्ह्याच्या तपासकामी नगर तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। या दोघांच्या अटकेने नगर तालुका पोलीस ठाण्यातील 2 तर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यातील 1 असे 3 गुन्हे उघडकीस आलेत। पुढील तपास नगर तालुका पोलीस ठाणे हे करीत आहेत। नौशाद शेख, दक्ष पोलीस न्यूज, संगमनेर।